मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, आखातामध्ये गेल्या 15 दिवसांपासनं अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालू आहे, याने आता तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. हा संघर्ष सुटण्याची कोणत्याही पद्धतीची चिन्ह दिसून येत नाही आहे. हा संघर्ष कोणत्या दिशेने चालला आहे, या संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणं देखील अवघड झालेलं आहे. इस्रायलच्या मतानुसार पुढचे 3 आठवडे हा संघर्ष चालू शकतो. अमेरिकेच्या मतानुसार विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य यापूर्वी केले होते त्यानुसार किमान 2 वीक म्हणजे एकूण त्यांचा अंदाज होता हा 4 वीकचा होता. म्हणजे अजून 1 आठवडा तरी हा संघर्ष चालेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत. त्याचप्रमाणे जर आपण इराणची बाजू पाहिली तर इराण असं म्हणतो की हा संघर्ष थांबवण्यामध्ये आम्हाला अजिबात स्वारस्य नाही आहे आणि हा जर संघर्ष थांबवायचा असेल तर आमच्या काही अटी आहेत आणि आता इराणने अटी टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी त्यातल्या जे 2-3 अतिशय महत्त्वाच्या अटी आहेत ते म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की आम्ही स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं जी सध्या पूर्णपणे ठप्प आहे, बंद आहेत न तेलाची वाहतूक, एक तर इराणचे जर जहाजं सोडले तर त्या ठिकाणी कोणतेही जहाज आणखीन जाताना तरी दिसून येत नाही आहेत. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हार्मुझच्या बाबतीमध्ये त्यांनी काही महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं जर तुम्हाला तुमचं जहाज घेऊन जायचं असेल किंवा तेल तिथनं वाहतूक करायची असेल तर प्रामुख्याने ते ट्रान्झॅक्शन जे आहे ते आता डॉलरमध्ये होता कामा नये आणि ते ट्रान्झॅक्शन आता युआन म्हणजे चीनची जी करन्सी आहे, चीनचं जे चलन आहे त्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे, तेलाचं ट्रान्झॅक्शन. आणि ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची इराणची रणनीती आहे आणि या रणनीती हा प्रामुख्याने आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तत्पूर्वी इराणनी आणखीनही काही उघडपणे अटी टाकल्या. त्यामध्ये त्यांनी आव्हान पण केलं आहे आणि एक पद्धतीने धमकी पण दिली आहे अरब देशांना. आणि त्यांनी अरब देशांना सांगितलं आहे की तुम्ही आता अमेरिकेला तुमच्याकडे अमेरिकेची जी असलेली एअर बेसेस किंवा मिलिटरी बेसेस आहे ते तुम्ही त्यांना वापरू देऊ नका आणि तुम्ही जर तसं केलं तर आम्हाला तुमच्यावरती अटॅक करावा लागेल. दरम्यानच्या काळात इराणचं जे खर्ग आयलंड आहे ज्यामध्ये जिथनं इराणचं जवळपास 100% तेलाची निर्यात केली जाते, ज्या ठिकाणी प्रतिदिवशी साधारणतः 25 लाख बॅरल्स हे जहाजांमध्ये लोड केले जातात आणि ते तिथनं एक्सपोर्ट केलं जातं, त्याच्यावरती अमेरिकेने हल्ले केले. ते हल्ले केले असताना अमेरिकेने स्पष्ट केलं की आम्ही केवळ खर्ग आयलंडवरचं मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलं आहे. आम्ही इराणच्या जे तेलाचे स्रोत आहेत किंवा साठे आहेत त्याला हात लावलेला नाही आहे. परंतु अमेरिकेने खर्गवरती हात टाकल्यामुळे, त्याचप्रमाणे अमेरिकेने आता आपले मरीन्स जे आहे, जी स्पेशलाइज्ड फोर्स आहे, स्पेशलाइज्ड ऑपरेशन करण्यासाठी विशेष करून स्ट्रेट ऑफ हार्मुझमध्ये जहाजांना एस्कॉर्ट करणं असेल किंवा खर्ग आयलंड टेकओव्हर करणं असेल, यासाठी अमेरिकेने आता आपल्या ग्राउंड फोर्सेस उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणतः 2200 मरीन्सचा एक ताफा आता पर्शियन गल्फच्या दिशेने हा निघालेला आहे. यामुळे इराण हा अतिशय चवताळला आहे आणि इराणने खर्ग आयलंडवरती अमेरिकेने अटॅक केला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने आता UAEवरती, दुबईवरती परत वार करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर आता अमेरिकेने खर्ग आयलंड हे टेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला किंवा आमचे ऑइल रिसोर्सेस जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आखातामधला सर्व म्हणजे जवळपास अगदी सौदी अरेबियाच्या आरामकोपासनं मग UAE असेल, इराक असेल, कतार असेल, कुवेत असेल, ओमान आहे, या सगळ्यांमधल्या ज्या तेलाच्या खाणी आहेत त्या आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. आणि त्यामुळे सध्या हा संघर्ष जसा पहिले चिघळला होता तशाच पद्धतीने चिघळताना दिसून येतो आहे. यामध्ये तेलाच्या हार्मुझमधलं ट्रान्सपोर्टेशन बंद झाल्यामुळे आता जगभरामध्ये टंचाईचं वातावरण हे निर्माणच झालेलं आहे. तेलाच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत, त्या आता $120 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. त्या वाढू नये यासाठी नुकतंच जो इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आहे, या इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने 400 दशलक्ष बॅरल्स आता रिलीज करण्याचं, याच्यामध्ये प्रामुख्याने G7 ही जगातले शक्तिशाली संघटनेचे सदस्य हे या संघटनेचे पण सदस्य आहेत आणि त्यांनी निर्णय घेतला आहे की त्यांच्याकडे जो रिझर्व्ह स्टॉकपाईल आहे, म्हणजे त्यांनी जे साठवून ठेवले आहे श्रीमंत देशांनी तेल, जवळपास 400 दशलक्ष बॅरल्स एवढं तेल आता त्यांनी रिलीज करण्याचं आणि विशेष करून आशियाई देशांना ते पुरवण्याचं महत्त्वपूर्ण निर्णय हा काल घेतलेला आहे. त्यामुळे तेलाच्या टंचाईवरती आणि त्याची किंमत वाढू नये या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहे. दुसरीकडे अमेरिकेने रशियावरती जे आर्थिक निर्बंध, रशियाच्या तेलाच्या निर्यातीवरती आर्थिक निर्बंध टाकले होते, ते आर्थिक निर्बंध आता अमेरिकेने उठवलेले आहेत.
त्यामुळे रशियाचं तेल हे आता जागतिक बाजारपेठेमध्ये दिसायला लागलं आहे. अर्थात एक बाब लक्षात घेणं गरजेचं आहे, ती अशी आहे की रशियाचं गेल्या 3 वर्षांपासून तेलाच्या उत्पादनावरती निर्बंध होते. म्हणजे त्यांचं निर्यातच होत नसल्यामुळे आणि केवळ 2 देश चीन आणि भारत त्यांच्याकडनं तेलाची आयात करत होते. त्यामुळे रशियाला जरी परवानगी दिलेली असली तरी रशिया तात्काळ तेलाचं उत्पादन सुरू करेल आणि जगाच्या गरजा भागवेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आहे. कारण तेलाच्या खाणी जेव्हा बंद केल्या जातात किंवा त्याचं उत्पादन कमी केलं जातं तेव्हा ते तडकाफडकी वाढवलं जात नाही. त्याला काही प्रोसेस आहे, त्यासाठी काही वेळ लागतो आणि त्यामुळे इतकं त्वरित रशियाचं तेल प्रचंड प्रमाणात जागतिक गरजा भागवू शकेल अशातला भाग नाही आहे. दुसरा मुद्दा जो प्रामुख्याने चिंतेचा भाग आहे तो म्हणजे जर हा संघर्ष जो आता केवळ आखातामधल्या मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरच्याशी निगडीत जे काही ठिकाणं आहेत त्याच्याशी निगडीत किंवा त्याच्यापुरता मर्यादित आहे, तो येत्या काळामध्ये वाढून जर तेलाच्या खाणींपर्यंत जाऊन पोहोचला तर मित्रांनो हे लक्षात घ्या की जर तेलाची एखादी खाण असेल किंवा प्रोसेसिंगचं युनिट असेल, रिफायनरी असेल, तिच्यावरती झालेला अटॅक नंतर जर तिथलं प्रोडक्शन कमी झालं म्हणा किंवा ते मशिनरी उद्ध्वस्त झाली किंवा तेलाच्या खाणींवरती अटॅक झाला तर पुन्हा प्रोडक्शन सुरू करणं हे अतिशय अवघड आणि कठीण काम आहे आणि त्याला काही महिने लागू शकतात. त्यामुळे जो आखाती प्रदेशामधनं विशेष करून GCC देशांकडनं, इस्लामिक देशांकडनं जे तेलाचं उत्पादन केलं जात होतं त्याच्यामध्ये जर व्यत्यय आला, जो ऑलरेडी आलेला आहे, पण जर तेलांच्या खाणीवरती अटॅक झाला तर मात्र हा जो संघर्ष आहे याचे परिणाम जे आहेत ते दीर्घकाळपर्यंत जगाला भोगावे लागू शकतात. आणि जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की तेलाचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. जे गल्फमधनं जे तेल तयार होतं किंवा स्टेट ऑफ हार्मुझमधनं जे तेल येतं हे प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठी उत्तम अशा प्रकारचं आहे. ते लाईट ऑइल असं त्याला म्हणतो आणि त्याला तेलाच्या भाषेमध्ये म्हणजे एनर्जीच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला असं म्हणू की ते स्वीट आणि लाईट अशा स्वरूपाचं आहे. तर त्यामुळे कारण त्याच्यात सल्फरचं प्रमाण कमी असल्यामुळे सल्फर इम्प्युरिटीज त्याच्यात कमी आहेत आणि त्यामुळे त्याला रिफाईन करायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे सहजपणे ते पेट्रोल डिझेलमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. अशा पद्धतीने असल्यामुळे त्याची डिमांड ही खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणून ब्रेंट क्रूड ऑइल हा एक बेंचमार्क आहे प्राइसिंगचा आणि त्याची डिमांड प्रचंड मोठ्या प्रमाणावर. जर तुमचं कमी झालं तर इतर जरी तेलचे बेंचमार्क असले, WTIचं असलं, वेस्ट टेक्सास इंडेक्स असलं किंवा रशियाचं तेल असलं, याच्यामध्ये हे थिक आहे आणि त्याला सौर म्हणून म्हणजे अशा स्वरूपाने त्याला ओळखलं जातं, थिक आणि सौर ऑइल म्हणून. पण त्याच्यामध्ये सल्फर इम्प्युरिटीज ह्या मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे त्याला रिफाईन करण्यासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजी लागते, विशिष्ट रिफायनरीज लागतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं मी यासाठी उल्लेख करतो आहे की ह्या सगळ्यांमुळे जागतिक तेलाची पुरवठा साखळी जी आहे ती पुढच्या काही काळापर्यंत विस्कळीत राहणार आहे आणि त्यामुळे याचे परिणाम हे एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता आपण आजच्या एका कळीच्या मुद्द्याकडे येऊ, ते म्हणजे इराणने टाकलेली एक अट. आणि ही जी अट आहे ही अट म्हणजे सहजपणे ते काहीतरी बोलून गेलेत असं नाही आहे. तर याच्यामध्ये एका अत्यंत मोठ्या रणनीतीचा भाग आहे आणि त्याला आपण असं म्हणू की सेकंड फेज ऑफ इराणची जी स्ट्रॅटेजिक डिसिजन घेण्याचं पार्ट आहे. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या फेजमध्ये इराणने अमेरिकेचे जे इन्फ्रास्ट्रक्चर होते आखातामधले त्यांना प्रामुख्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आता हा जो सेकंड फेज आहे त्याच्यामध्ये ते अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरवरती टार्गेट करताय. आता ही सॉफ्ट पॉवर काय आहे मित्रांनो हे लक्षात घ्या. साधारणतः 1974 पासून जे तेलाचं ट्रान्झॅक्शन होतं, विशेष करून ब्रेंट क्रूड ऑइलचं जे ट्रान्झॅक्शन होतं हे ट्रान्झॅक्शन डॉलरमध्ये होतं. त्याच्यापूर्वी ते सोन्यामधनं व्हायचं आणि 1974च्या ऑइल शॉक नंतर म्हणजे साधारणतः 71-72चा जो प्रचंड मोठा ऑइल शॉक होता, त्या ऑइल शॉक नंतर अमेरिकेचं आणि विशेष करून सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक प्रकारची अंडरस्टँडिंग झाली. अर्थात तो करार झाला की नाही या संदर्भामध्ये अजूनही काही स्पष्टता नाही आहे. म्हणजेच तेल हे डॉलरमध्येच विकलं गेलं पाहिजे. आता सौदी अरेबियाने अलीकडच्या काळात असं सांगितलं आहे की अशा स्वरूपाचं कोणते बंधन आमच्यावरती नाही आहे म्हणून. परंतु 1974 नंतर तेलाचं ट्रान्झॅक्शन जे आहे, व्यवहार जो आहे हा प्रामुख्याने डॉलरमध्ये व्हायला लागला आणि त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की त्याला इस्रायल आणि अरब देश यांच्यामधला जो संघर्ष आहे तो संघर्षामध्ये इस्रायलचा वरचष्मा असणं, इस्रायलनी अरब देशांवरती विजय मिळवणं किंवा मात देणं त्यांना म्हणा आणि इस्रायलचा वाढता प्रसार याच्यापासून अरब देशांचं रक्षण हा एक कळीचा मुद्दा होता. आणि त्या केसमध्ये एक प्रकारचा ॲग्रीमेंट अंडरस्टँडिंग सौदी अरेबिया आणि अमेरिकेमध्ये झाली आणि त्या अंडरस्टँडिंगनुसार तेल आता सौदी अरेबिया हे
डॉलरमध्येच विकणार, म्हणजे तुम्हाला जर तेल विकत घ्यायचं असेल ते डॉलरमध्येच घ्यावं लागेल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अमेरिका एक प्रकारचं सिक्युरिटी कव्हरेज हे सौदी अरेबियाला देईल. मग सौदी अरेबियानंतर इतर जे अरब देश आहेत जे तेलाचं उत्पादन करतात त्यांनी देखील अशाच पद्धतीचा ॲग्रीमेंटमध्ये म्हणा, करारामध्ये म्हणा, त्यांनी अमेरिकेबरोबर केला आणि अमेरिकेची सिक्युरिटी गॅरंटी या देशांना प्राप्त झाली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये या देशांनी आपला तेल जे आहे हे डॉलरमध्ये विकायला सुरुवात केली. त्यामुळे 1970s आपण असं पाहतो तर अगदी आत्तापर्यंत तेलाचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे डॉलरमध्ये होतं आणि त्यामुळे झालं असं की डॉलरची मागणी जगभरामध्ये प्रचंड वाढली. जगाच्या ज्या प्रमुख देश जे आयातदार देश आहेत त्यांच्या ज्या सेंट्रल बँका आहेत त्यांनी डॉलर साठवायला सुरुवात केली. त्यामुळे डॉलरची किंमती प्रचंड वाढली. त्याचप्रमाणे डॉलर साठवण्याची मानसिकता देखील मोठ्या प्रमाणावरती वाढली आणि एक पद्धतीने डॉलरची मोनोपोली ही जागतिक राजकारणामध्ये तयार झाली आणि ती इंटॅक्ट आहे आणि अर्थात त्याला बॅकिंग होतं अमेरिकेच्या मिलिटरी पॉवरचं आणि त्यामुळे अमेरिकेची सॉफ्ट पॉवर जी आहे ही जगावरती प्रभाव टाकणारी निर्माण झाली. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की दरम्यानच्या काळामध्ये आपण असं बघतो की डॉलरला अगदी चॅलेंज करणार नाही, कारण डॉलर जेवढ्या पद्धतीने एंट्रेंच झाला आहे आत्ता त्या पद्धतीने डॉलरची मोनोपोली तात्काळ कमी होईल असं नाही आहे. मात्र आता इतरही काही चलन हे पुढे यायला लागलेत. आता ज्याच्यामध्ये चायनाचं युआन असेल किंवा रशियाचं रुबल असेल, जपानचं येन असेल आणि काही प्रमाणामध्ये भारताचा रुपया देखील आता हळूहळू पुढे येतो. जरी तो आपल्या दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशियामध्ये त्याचा सध्या प्रभाव असला तरी स्लोली तो वाढायला लागला आहे. दरम्यानच्या काळामध्ये युरोपियन महासंघाने युरो करन्सी काढली. आता ब्रिक्ससारखी जी संघटना आहे जी प्रामुख्याने रशिया आणि चीनच्या पुढाकाराने निर्माण झाली आहे, या ब्रिक्सने देखील आता आपलं स्वतःचं चलन काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि या गोष्टी अमेरिकेला थोड्याशा असुरक्षित करणार आहे. कुठेतरी हा जो पेट्रो डॉलरसारखा प्रकार आहे जो 1970s चालत आला आहे की पेट्रोल हे केवळ डॉलरमध्येच ट्रान्झॅक्शन केलं जाईल, ब्रेंट क्रूड ऑइल हे डॉलरमध्येच विकलं जाईल, या मानसिकतेला आणि या प्रवाहाला प्रामुख्याने चॅलेंज हा आता होताना दिसतोय. आणि आता जे इराणने निर्णय घेतला आहे की जर तुम्हाला स्टेट ऑफ हार्मुजमधनं तेल घ्यायचं असेल किंवा तिथनं जर तुमचं ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला फॅसिलिटेट करायचं असेल तर तुम्हाला हा तेलाचा व्यवहार डॉलरमध्ये करता कामा नये, तो तुम्हाला चीनच्या युआन या करन्सीमध्ये करावा लागणार आहे. याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी चायनाच्या करन्सीला अपहेल्ड करण्याचा म्हणा किंवा त्याचं महत्त्व वाढवण्याचा हा प्रकार आहे. किंबहुना मित्रांनो, चायना हा प्रकार जाणीवपूर्वक करतो. गेल्या काही वर्षांपासून चायनाकडनं युआनचं महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती चालू आहेत. आता बघा की साधारणतः डॉलरचं जे जागतिक बाजारपेठेमधलं ट्रान्झॅक्शन आहे की इतर देशांमध्ये डॉलरचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन फॅसिलिटेट व्हावं म्हणून स्विफ्ट नावाची एक प्रणाली आहे आणि ही स्विफ्ट प्रणाली डॉलरचं इतर देशांमधलं ट्रान्झॅक्शन फॅसिलिटेट करतं. तशाच पद्धतीने चायनाने युआनचं ट्रान्झॅक्शन हे जागतिक स्तरावर फॅसिलिटेट केलं जावं यासाठी सिप नावाची एक प्रणाली आणलेली आहे. आणि मित्रांनो, लक्षात घ्या की साधारणतः गेल्या 10 वर्षांमध्ये 174 ट्रिलियन युआन एवढा प्रचंड मोठं युआनचं चलन हे जागतिक बाजारपेठेमध्ये 174 ट्रिलियन एवढं युआन हे सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये आहे. चीनने 2012 पासून अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं हाती घेतले, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. त्यासाठी चीनने $14 ट्रिलियन कर्ज जवळपास 75 देशांना दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा बॉर्डर आणि रोड इनिशिएटिव्ह जो आहे त्यांचा तो रोड इनिशिएटिव्ह मोठ्या प्रमाणावरती विकसित करण्यासाठी चीनकडनं पैसे दिले जात आहेत. अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट घेतले जातात, जसं चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असेल ज्यासाठी चीन पैसा देतो. इव्हन इराणमध्ये चीनने $400 बिलियन इन्व्हेस्टमेंट केल्या त्या सगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये केल्या आहेत. आता इराण जो आहे तो सौदी अरेबियाकडनं सुद्धा तेल हे प्रामुख्याने युआनमध्ये विकत घ्यायला लागलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी डॉलरच्या मोनोपोलीला शह देण्याचा प्रयत्न हा आता चीनकडनं होतोय आणि त्याला समर्थन इराणकडनं मिळत आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक मोठं ज्याला म्हणतो रणनीती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की अमेरिकेच्या मुळावरतीच घाव घालण्याचा इराणच्या रणनीतीचा हा एक प्रयत्न आहे. म्हणजे अमेरिकेचं आखातामधलं केवळ मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करायचं नाही, तर ज्याच्या आधारावरती अमेरिका सध्या जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेचा प्रभाव वाढतोय तो म्हणजे डॉलर. या डॉलरच्या मुळाशी घाव घालायचा आणि त्यामुळे डॉलरचं महत्त्व कमी करायचं, डॉलरची हेजेमनी कमी करायची, डॉलरचं प्रभुत्व कमी करायचं आणि त्यासाठी विशेष करून इतर करन्सीला चालना द्यायचं. आता हे पण विसरू नका की इराण हा आता ब्रिक्सचा सदस्य बनलेला आहे. त्यामुळे एक पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे की काय,
अशा पद्धतीचा संशय याला हा मोठा वाव आहे. आणि त्यामुळे या संघर्षानंतर, म्हणजे कोणताही संघर्ष हा दीर्घकाळ चालला तरी तो संपत नाही असं कधीच होत नाही, तो कधी ना कधी संपतो. परंतु तो संपल्यानंतर याचे जे प्रमुख परिणाम समोर येतील मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला एक प्रामुख्याने असं दिसून येईल की गेल्या काही दशकांपासून जी डॉलरची जागतिक बाजारपेठेमधली मक्तेदारी होती ती काही प्रमाणामध्ये आता कमी व्हायला लागली आहे. अशा प्रकारचं वातावरण तयार होईल. अमेरिकेचा आखातामधला जो प्रभाव आहे तो काही प्रमाणात कमी व्हायला लागेल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण होईल. जर तुम्ही साधारणतः जॉर्ज बुशपासून किंवा त्याच्यानंतर बराक ओबामा आले. बराक ओबामांचे 2 टर्म्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आले, त्यानंतर परत बायडन आले आणि बायडन नंतर पुन्हा ट्रम्प आलेत अमेरिकेमध्ये. तर तुम्ही साधारणतः बघितलं तर गेल्या 15 वर्षापासून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये एका गोष्टीला सातत्य, ज्याला आपण असं म्हणतो, ते तुम्हाला दिसून येईल. तो काय आहे? तर तो सातत्य असं आहे की अमेरिका आता थोडंसं आखातामध्ये किंवा इस्लामिक देशांच्या राजकारणात अमेरिकेने कमी लक्ष द्यायला सुरुवात केली होती. आणि त्यामागे अनेक अमेरिकन स्कॉलर्स आहेत किंवा अशा प्रकारचं लिटरेचर हे मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालं आहे की जे हे सांगतं आहे तुम्हाला की ज्या ग्रेट पॉवर्स होत्या, म्हणजे तुम्ही जर इंग्लंडचं उदाहरण घेतलं तर इंग्लंड ही आपण असं म्हणू शकतो की 19व्या शतकातली, 18व्या शतकातली एक ग्रेट पॉवर, इव्हन 20व्या शतकातल्या सुरुवातीपर्यंत. पण तुम्ही जर असं बघितलं, जर इंग्लंडचा तुम्ही इतिहास पाहिला तर साधारणतः असं धरून चला की 1875 पासून तर अगदी 1925 पर्यंत हा साधारणतः 50 वर्षाचा जर इंग्लंडचा इतिहास तुम्ही पाहिला तर एक मोठं एम्पायर जे होतं त्या एम्पायरला उतरती कळा कशी लागली. तर एम्पायरला जेव्हा उतरती कळा लागते एखाद्या मोठ्या सत्तेला, तेव्हा ती त्यांच्या प्रतिपक्षामुळे लागत नाही, हे लक्षात घ्या. तर ती लागती ते म्हणजे त्यांनी कारण नसताना पेरिफेरियल गोष्टींमध्ये जो इंटरफेअर केला, त्या इंटरफेरन्समुळे त्यांना उतरती कळा लागली. हाच प्रकार अमेरिकेच्या बाबतीत घडला की अमेरिकानी जरी शीतयुद्धामध्ये एक पद्धतीने सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि अमेरिका विजय झाला अशा प्रकारचा आर्ग्युमेंट, युक्तिवाद केला जातो. त्यामुळे सोव्हिएत रशियानी अमेरिकेला चॅलेंज दिलं असलं तरी सोव्हिएत रशिया वरचढ नव्हता ठरला. त्यामुळे मात्र अमेरिका जो अडचणीत आला आहे तो म्हणजे अमेरिकेकडचं पेरिफेरियल भागामध्ये अमेरिकेकडनं जे मिलिटरी इंटरव्हेन्शन होत गेलं, हस्तक्षेप होत गेला. आणि त्यामुळे अमेरिकेच्या या ट्रम्पच्या पूर्वी म्हणजे बराक ओबामांच्या काळामध्ये आणि बायडनच्या काळामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला की आपला मुख्य रायव्हल कोण आहे, तर आपला मुख्य रायव्हल चायना आहे. त्यामुळे तुम्ही चायनाला काउंटर करण्यासाठी आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये काउंटर करण्यासाठी एक रणनीती बनवा आणि ती रणनीतीनुसार त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. तुम्ही आखातामध्ये इस्लामिक देशांमध्ये लक्ष कमी करा. या स्वरूपाची रणनीती असताना असं दिसून येतंय की अमेरिका पुन्हा एकदा आखातामध्ये गुंतत चाललेला आहे. आणि अमेरिकेचं आखातामध्ये गुंतणं रशियासाठी आणि चायनासाठी उत्तम आहे, कारण त्याची शक्ती तिथं कामाला लागते. मित्रांनो, ह्या 15-16 दिवसांमध्ये अमेरिकेचं 12 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे, $12 बिलियन. आणि त्यामुळे यांची इच्छा चायना आणि रशियाची की एक प्रोलॉंग होत राहावं, जेणेकरून अमेरिकेच्या एनर्जी ज्या आहेत, मग ती मिलिटरी असेल किंवा फिनान्शियल असेल, हे एक्झॉस्ट होतील आखातामध्ये आणि त्याचा फायदा रशिया युक्रेनमध्ये, युरोपमध्ये रशियाला प्राप्त होणार आहे, आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये चीनला प्राप्त होणार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारची चूक अमेरिकेकडनं होतीये का? अमेरिका जसा अफगाणिस्तानमध्ये 20 वर्ष अडकला होता, अशाच पद्धतीने अमेरिका परत अडकण्याचा प्रयत्न करतोय का इस्लामिक देशांमध्ये? अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे बरीचशी जागतिक राजकारणाची समीकरणं हा संघर्ष संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील, अशा प्रकारचं वातावरण आहे.